या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत पाटीलची काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? अतिशय सुरक्षित असलेला खरं तर हा भाग मानला जातो, पण या ठिकाणी मात्र असे जर प्रकार घडत असतील तर मात्र चिंता व्यक्त होतीये. नाही, घटना जी घडली आहे ती चिंताजनकच आहे. फक्त त्याच्या खोलामध्ये जायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की घटना जी घडली त्याचं वरचं स्वरूप पाहून लगेचच ऍक्शन रिॲक्शन सुरू करतो आणि मग फायनली असं लक्षात येतं की काहीतरी वेगळंच आहे. मला वडेट्टीवार म्हणतात ते मान्यच आहे की मनोविकृत आहे म्हणून सोडून द्या, असं करू नये. पण मग तो मनोविकृत आहे का कोणी त्याला योजनापूर्वक सांगितलंय की समाजामध्ये काही अनरेस्ट असंतोष निर्माण व्हावा म्हणून हे तू कर, त्याचा नीट शोध घेतला पाहिजे आणि पोलीस प्रशासन ते करेल. रहदारीचा तो भाग आहे जरी मान्य असलं तरी अशा प्रकारची प्रत्येक घटना ही ऑब्झर्व म्हणजे एक बरं आहे की पूर्ण शहरभर सीसीटीव्हीचं नेटवर्क आहे. एव्हाना ते कळलंही असेल की कोणी केलं काय केलं, अटक झालेली आहे मला मान्य, पण त्याच्या शेवटापर्यंत जायला लागेल. अगदी चंद्रकांत पाटीलजी या सगळ्या मुद्द्यावर वडेट्टीवार सुद्धा आपल्याशी बोलतायत. ते सुद्धा आपल्याबरोबर फोन लाईन वरून आता जोडले गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणी जे बोलले ते मी ऐकलं, तेच मी म्हणतोय. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तो माथेभिरू आहे, त्याला काय कळत आहे असं सोडून न देता खोलामध्ये गेलं पाहिजे. प्रशासन त्याच्या खोलामध्ये जाईल. पुण्यामधली आपली पोलीस यंत्रणा ही खूप सतर्क आहे. सीसीटीव्हीचं नेटवर्क मोठं आहे, AI बेस ते आहे. अगदी त्याचं विश्लेषण होईल. अगदी धन्यवाद चंद्रकांत पाटीलजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.